कसे आहात मंडळी? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। आपला श्राद्धाचा महिना हा चालू झालेला आहे आणि खूपदा आपल्याला कळत नसतं की श्राद्धाच्या महिन्यामध्ये नेमकं काय करावं आणि कशासाठी करावं। खूप जणांना हा प्रश्न असतो, जाणारे तर गेले, आता काय, आता त्यांना आपण कसे खुश करू शकतो। असताना नसेल बरेच जणांनी केलेलं, पण ॲटलिस्ट गेल्यावर तरी करा। आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना जेव्हा एखादा व्यक्ती फेस करत असतो, त्याची कामं होत नसतात किंवा त्या घरामध्ये खूप सारी दुखणी चालू असतात किंवा त्या घरातली मुलं वाया जातात किंवा त्या घरामध्ये पुरुष मंडळी बाहेरच्या काही गोष्टींच्या नादी लागतात किंवा काही स्त्रिया त्या गोष्टींच्या नादी लागतात किंवा त्या घरामध्ये भयंकर घटस्फोट होत राहतात, तर मंडळी अशा घरामध्ये आहे ना, समजून जायचं की पितृदोष आलेला आहे। बरं, हे एकच कारण असू शकतं का? तर नाही, बरीच कारणं असतात, पण त्यापैकी हे एक कारण की पितृदोष आलेला आहे आणि जेव्हा पितृदोष येतो ना, तर त्याचं निवारण मात्र निश्चित केलं पाहिजे। असा हा सुंदर व्हिडिओ आजचा होणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप छान छान असे छोटे छोटे उपाय, तुम्हाला जमतील असे उपाय आज मी इथे घेऊन आलेली आहे। तर मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहतच असाल। तर मंडळी, जेव्हा आपण आपले पितृ जे कोण होते, काहींनी पाहिले असतील, काहींनी नसतीलही पाहिले, पण अशी जी लोकं आपल्या घराण्यातली गेलेली असतात ना, तेव्हा निश्चित त्यांची काही ना काही तिथीप्रमाणे कुठली ना कुठली अर्चना आपण करावी। म्हणजे नेमकं काय, तर पितृपक्ष खास हे 15 दिवस, हा पंधरवडा म्हणतो आपण, तर तो त्यासाठीच दिलेला आहे की आपल्या घरातल्या, आपल्या घरातून गेलेले जे काही असे व्यक्ती आहेत की ज्यांच्यासाठी आपल्याला काही करण्याचा योग ह्या 15 दिवसामध्ये आलेला असतो आणि तो जो चान्स असतो ना, तो आपण गमावू नये। आता काही सवाष्णी जातात, तर त्या सवाष्णींसाठी आपण आयोनवमी करतो। आता माझे असे काही क्लायंट आहेत की जे असे म्हणत असतात नेहमी की मॅडम बघा ना, म्हणजे आमच्या घराला ना अगदी काही यशच नाही आहे किंवा आमच्या घराण्यामध्ये ना मुलं नीटच होत नाहीत, म्हणजे मुलं ना आमचं ऐकतच नाहीत मॅडम, आम्ही काय करावं? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की जेव्हा तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत, बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा असतो ना की ती जी व्यक्ती असते, ती जी स्त्री असते ना, तिचं हे दुसरं लग्न असतं, म्हणजे त्या व्यक्तीची पहिली बायको गेलेली असते, म्हणजे वारलेली असते। आता त्या घरामध्ये ती बाई किंवा ती जी स्त्री आहे, तिने कधीही त्या गेलेल्या पहिल्या सवाष्णीचं काहीही केलेलं नसतं आणि मग त्या घरामध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स येत असतात। बरं मंडळी, मला एक गोष्ट सांगा, जर त्या घरामध्ये एक स्त्री आधीच सवाशीण म्हणून गेलेली आहे आणि तिच्या जागी जर तू आलेली आहेस, तर तुला कितीतरी गोष्टी केल्या पाहिजेत। असं नाही आहे की तुला दर वर्षभरच तिचं सगळं करत बसायचं आहे, पण ह्या पितृ पंधरवड्यामध्ये एकच दिवस असतो आयोनवमीचा। आयोनवमीच्या दिवशी तरी बाबा तू एका सवाष्णीला जेवू घाल, तिची ओटी भर। बरं, तुला तेही नसेल करायचं तर कुठल्या तरी गरीब सवाष्णीला एक मस्त काहीतरी खाण्याची गोष्ट, गोड पदार्थ वगैरे, आणि तिला एक भेटवस्तू तू देऊ शकते। बरं, तेही नसेल करायचं तर असे बरेच वृद्धाश्रम असतात जिथे कुठल्या तरी सवाष्णीला जाऊन तू काही देऊ शकतेस, तसं कर, जेणेकरून तुझ्या घराण्याला त्या सवाष्णीचा आशीर्वाद लागून तुझ्या घराण्याची बरीच अडचणींचे जे मार्ग आहेत ना, ते ओपन होतील आणि कुठेतरी तुला रस्ता मिळेल आणि तू तुझे पुढचे मार्ग छान पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडशील। पण ते करायला तुला वेळ तर द्यावा लागेल, तुझ्या मनात ती भावना आणावी तर लागेल तुला। हे तर तुला करणं अगदी म्हणजे काय म्हणतात ना, याला ऑप्शनच नाही आहे, तुला ते तर करायचंच आहे। तर मंडळी, हे झालं फक्त की सवाशीण ज्या घरामध्ये अशी गेलेली असते तिच्यासाठी हा आयोनवमीचा दिवस खास निवडलेला असतो, त्यांनी ते सगळं सामोपचाराने करावं आणि ज्यांना नाही जमत ते सामोपचाराने, त्यांना मी शॉर्टकट पण दिलेला आहे, त्यांनी तो करावा। आणखीन एक गोष्ट की आपल्याला जर पितृपक्षामध्ये आपल्या घराण्यामध्ये आपल्या पितरांसाठी आपल्याला जर काही करायचं असेल ना, तर असे बरेच काही गोष्टी असतात, आपण करू शकतो, वर्षभर करू शकतो, पण ह्या 15 दिवसामध्ये कमीत कमी एखाद्या सोमवारी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून महादेवाच्या पिंडीला तो अभिषेक करा, त्या पाण्याचा जलाभिषेक करा
काळे तीळ टाकलेला जलाभिषेक करा आणि त्या महादेवाला आवर्जून सांगा की हे महादेवा, हे शिवशंभो, आज तुझ्या दारात मी माझा पितृदोष निवारण्यासाठी आलेलो आहे, तर माझ्या पितरांपर्यंत तू माझा निरोप दे, की माझ्या पितरांना सांग की माझे सगळे अडचणींचे मार्ग मोकळे करा. मी तुमच्या घराण्यातला एक तुमचं काय कुळाचा मुलगा आहे, कुळाचा लेक आहे, तर माझे सगळे मार्ग मोकळे करा आणि माझ्यावर जर काही तुमचा राग असेल तर तुमचा राग निवळू द्या आणि मला भरभरून आशीर्वाद द्या, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात यशस्वी होईल. मी तुमची माफी मागतो. आमच्या घराण्यामध्ये ज्यांनी कोणी त्यांनी दुखावलं असाल अशा सगळ्या गोष्टींसाठी मी तुमची माफी मागतो, पण माझ्या घराण्याला मात्र तुमचे आशीर्वाद लाभू दे, माझी पुढची पिढी पण सुखात राहू दे. इतका सुंदर प्रार्थना तिथे महादेवाच्या पिंडीजवळ बसून महादेवाला सांगून आपल्याला आपल्या पितरांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि तो एक जो उपाय मी दिला आहे महादेवाच्या पिंडीवरचा, तो तर तुम्हाला करायचाच आहे. पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये येणाऱ्या कुठल्याही सोमवारी मात्र हा उपाय करा. आणि असं नाही आहे की तुम्हाला ह्या 15 दिवसातच हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय कुठल्याही सोमवारी कधीही करू शकता. श्रावणातही लोक करतात. तर मंडळी, आपल्या घरामध्ये एखाद्या तिथीनुसार जेव्हा 15 दिवसामध्ये आपण काऊ घास घालतो, पान ठेवतो आपल्या पितरांसाठी, ते तर आहेच, पण सर्व पितरी अमावस्या जेव्हा येणार आहे ना, त्या अमावस्येला खास करून आपल्या पितरांना पान नक्की ठेवा. जे बाकी तिथी बघून करत नाहीत त्यांनी या दिवशी आपल्या घराण्यामध्ये गेलेल्या लोकांसाठी नक्कीच पान म्हणजे काय तर जेवणाचं जे पानावर, केळीच्या पानावर आपण जे जेवण ठेवतो त्यांच्यासाठी, तर ते सगळं ठेवून पाण्याचा ग्लास ठेवावा. दही भात आणि त्यावर काळे तीळ मात्र नक्की ठेवावेत. अमावस्येच्या दिवशी दक्षिणेच्या दिशेला दिवा म्हणजे मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये राईचं तेल टाकायचं आणि एकच वात लावायची, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे त्या तेलामध्ये, आणि ती जी वात आहे तिचं तोंड मात्र दक्षिणेकडे राहायला पाहिजे. तिथे तो दिवा ठेवायचा, आपल्या घराच्या दाराच्या बाहेर ठेवायचा. एक कायम लक्षात ठेवा की जेव्हा पित्र आपल्या घरातनं जातात, आपल्या घरामध्ये कुठे गेलेली माणसं जी आहेत, म्हणजे आपल्या घराण्यामध्ये जी माणसं गेली आहेत, ती जे पित्र म्हणून आपण ज्यांना संबोधतो ना, अशा माणसांना, अशा व्यक्तींना त्यावेळेस काय त्रास झाला, कोणाकडून झाला, कोणी मन दुखावलं का, कोणी शारीरिक हानी केली का, कोणी जीवे मारला, आपल्याला माहीत नाही आहे. कारण पुढच्या पिढीला माहीत नसतं, पण मागच्या पिढीने केलेल्या चुका मात्र प्रत्येक पिढीला पुढच्या भोगाव्या लागतात. तर मंडळी, ज्या पिढीत तुम्हाला ही उपरती झाली आहे की पितृदोष आहे, आपण पितृंचं आपल्या जे काही आहे कार्यविधी तो करावा. विधीने जर तुमचा प्रॉब्लेम सुटणार असेल तर का नाही करायचा, आणि असा किती खर्च असतो आणि असा किती वेळ लागतो ते करायला. तर मंडळी, न चुकता मात्र पितृपक्षामध्ये काही गोष्टी तुम्ही करा. अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्ण घरावरून तुम्ही उतारा करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरावरनं उतारा करून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतारा करायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अमावस्या ही जी पितृपक्षाची जी अमावस्या येणार आहे त्याला म्हणतात सर्व पितृ अमावस्या. म्हणजे जर तुम्ही ते एखादं पान ठेवणार आहात, काऊ घास ठेवणार आहात ना, तर त्या काऊ घास ठेवताना घरातील गेलेल्या सर्व पितरांना तिथे आवाहन करा, सर्व पितरांना नमस्कार करा, आशीर्वाद मागा, चुकलेल्याची माफी मागा. आणि ते जे काऊ घास तुम्ही ठेवणार आहात तिथे 1 मिनटं, 1 सेकंड नाही तर 1 मिनटं डोळे मिटून आपल्या घरातील गेलेल्या सगळ्यांना मनशांतीसाठी, पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, यशासाठी प्रार्थना करा. त्यांना आठवा, त्यांना सांगा की मी तुमच्या घराण्यातील तुमचं कुलदीपक आहे, मी तुमच्या घराण्यातील कन्या आहे, जे काही तुम्ही आहात त्या घराण्यातील, मला तुमचे भरभरून आशीर्वाद द्या. आमच्याकडून खूप चुका झाल्यात, पण तुम्ही मोठे आहात, तुम्ही आम्हाला माफ करा. तुम्ही माफ नाही केलं तर, आमच्या घराण्यातील मोठ्या व्यक्तीने आम्हाला माफ नाही केलं तर कोणीच माफ करू शकणार नाही. तर तुमच्याकडनं मला माफीची अपेक्षा आहे, तुम्ही मला माफ करा. सदैव तुमची सेवा माझ्याकडनं करून घ्या. मी दरवेळेस तुमच्या सेवेला हजर आहे, पण तुम्ही करून घ्या आणि तुमचे कृपाशीर्वाद मात्र मला मिळू देत. इतकं सुंदर, साधं, सोपं असं त्यांना बोलायचं आहे आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत. अमावस्येच्या दिवशीचा उतारा खास मी सांगणार आहे ना, तो इतका सुंदर उतारा आहे. एक बिब्बा आणायचा, बिब्बा
जिथे देवाचं सामान मिळतो तिथे बिब्बा मिळतो. एक बिब्बा आणायचा, तो बिब्बा पुडीत बांधायचा कागदाच्या, आणि ज्या दिवशी एक दिवस आधी अमावस्या लागते ना, त्या दिवशीच घरात जितके व्यक्ती आहेत तेवढा बिब्बा आणायचा आहे. घरातल्या प्रत्येकाच्या उशीखाली पुडीत बांधून तो ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या, बिब्बा कधी पूर्ण हातात घ्यायचा नाही. एक कागदाचं चौकोनी तुकडा कापून घ्या, त्याच्यात बिब्बा ठेवा, लवंग ठेवा आणि एक कापूर ठेवा. पुडी बांधा आणि उशीखाली ठेवायची. ती पूर्ण रात्र ती पुडी तुमच्या उशीखाली राहील अशा पद्धतीने ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी पण ती पुडी उशीखाली राहणार, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र, म्हणजे अमावस्येची जी संध्याकाळ तुम्हाला मिळते ना, त्या संध्याकाळी ती पुडी 4 रस्त्यावर सोडून यायची. 4 रस्त्यावर सोडून यायची. अजिबात मागे वळून पाहायचं नाही. आणि घरी येऊन हातपाय धुवून, जसं मी नेहमी सांगते, आपल्या कपाळी कुंकू लावायचं, आपल्या देव्हाऱ्यातलं देवाच्या पुढे उभं राहायचं. आता आणखीन एक लहान मुलांचा उतारा करायचा असेल तुम्हाला, की तान्ही बाळं आपल्या घरामध्ये आहेत, तर त्यांचा उतारा करायचा असेल तर मिरचीची, लाल मिरचीची देठं घ्यायची, मोहरी घ्यायची, जाडं मीठ घ्यायचं, ठीक आहे. आणि त्या मुलाची आई असेल तर तिचे थोडे केस घ्यायचे, 4 रस्त्याची माती घ्यायची, ते सगळं एका मातीच्या खापरामध्ये ठेवायचं. त्याच्यामध्ये एक अंडं पण ठेवायचं. त्या अंड्याला कोळसा लावायचा थोडासा, आणि ते पूर्ण खापर आहे ना, अँटी क्लॉकवाईज पूर्ण त्या बाळावरनं 7 वेळा उतरवायचं आणि रात्रीचं जाऊन 4 रस्त्याला ठेवून यायचं. म्हणजे लहान बाळ आहे तर मोठं माणूस जाणार 4 रस्त्याला ठेवायला, जातानाही कुणाशी बोलायचं नाही, येतानाही कुणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट 4 रस्त्याला तुम्हाला ते ठेवायचं आहे. लहान मुलांवरनं हा असा उतारा करायचा आहे. काहीही फोडायचं नाही, फक्त जाऊन ठेवून यायचं आहे. अमावस्येच्या दिवशी आणखीन एक मी सांगते करायला तुम्हाला, की एक तुपाचा दिवा बरोबर सकाळी 12च्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावताना तुमच्या सर्व अडचणी एक तर कागदावर लिहायच्या आहेत. पूर्ण त्या कागदावर तुम्ही निळ्या पेनने अडचणी लिहिल्या, त्या कागदाची घडी करायची आहे. जो दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या खाली जाऊन लावणार आहात 12च्या आत दुपारच्या, त्या दिव्याखाली तुम्हाला तो कागद ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि जेव्हा हे सगळं तुम्ही करता तेव्हा मनोभावे करा, एका श्रद्धेने करा. कुठलीही गोष्ट श्रद्धेशिवाय तिला फळ मिळत नाही, लक्षात घ्या. विश्वासाशिवाय फळ मिळत नाही. बरीच लोक असतात ज्यांना विश्वास नसतो, त्यांचा अविश्वास त्यांच्याकडे. जे विश्वास करतात, आपल्यासारखी लोक आहेत जी विश्वास करतात, कारण ती त्या ऊर्जेला ओळखतात, ती त्या एनर्जीला ओळखतात, ती एनर्जी त्यांच्यासाठी काम करताना त्यांनी अनुभवलेली आहे. आम्ही तर अनुभवलेलीच आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत आणण्याचं रिझन एकच आहे की तुम्ही कुठेतरी अडचणीत आहात. जे कोणी अडचणीत आहे, मला प्रचंड मेसेज, प्रचंड फोन असतात, जे कोणी अडचणीत आहे त्यांनी मात्र हे उपाय करावेत. पितृंचा जर दोष असेल तर त्याचं निवारण मात्र निश्चित होईल. खूप सुंदर असे उतारे दिलेले आहेत. अमावस्येला न चुकता करा. अमावस्या पौर्णिमेला ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ याच्या आधी मी टाकलेला आहे. अमावस्येला त्रास होतो तर उतारा नक्की करा. प्रत्येक अमावस्येला उतारा हा झालाच पाहिजे, जेणेकरून त्रास तुमचे कमी होतील. तर मंडळी, इतके सुंदर आणि छान असे उपाय मी नेहमी घेऊन येत असते आणि मी नेहमी सगळ्यांच्या अगदी मेसेजला रिप्लाय देत असते. देर सवेर का होईना पण मी देत असते. पण माझ्या व्ह्युअर्सना एक विनंती आहे, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जो माझा नंबर दिलेला असतो ना, तर कृपा करून त्याच्यावर कंटिन्युअस कॉल करू नका, कारण खूपदा तिथे माझं कन्सल्टेशन चालू असतं. बॅक टू बॅक कन्सल्टेशनला मी बसलेली असते. थकायला काय पाणी प्यायला वेळ मिळत नाही. सो प्लीज मला मेसेज टाका. तुमच्या मेसेजला माझी टीम मला सांगेल तर मी नक्कीच रिप्लाय करीन आणि तुम्हाला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर मी मार्ग देईल. ज्यांना कन्सल्टेशन हवे आहे त्यांनी प्रॉपर बुक्स कन्सल्टेशन करा आणि मग माझ्याशी बोला. पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी मला प्लीज मेसेज करा आणि त्यांच्या त्या मेसेजला माझा रिप्लाय मात्र नक्की येईल. तर मंडळी, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.